कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील अटक आरोपीत याच्या विरुद्ध पुणे येथील शिवाजीनगर, बिब्वेवाडी व फुरसुंगी पोलीस ठाण्यांच्या हद्दीत भारतीय शस्त्र अधिनियम व NDPS कायद्यांतर्गत एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। या गुन्ह्याची उकल अचल दलाल पोलीस अधीक्षक रायगड, अभिजित शिवतरे पोलीस अधीक्षक रायगड, राहुल गायकवाड उपविभागीय पोलीस अधिकारी कर्जत विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली। या कारवाईसाठी उमेश पाटील पोलीस निरीक्षक कर्जत पोलीस ठाणे, मनीषा लटपटेसह पोलीस निरीक्षक पोहवा केशव नागरगोजे, स्वप्नील येरुणकर, समीर भोईर, विठ्ठल घावस, पवन घुले या टीमकडून आरोपीस पकडण्यात आले। आरोपी जतीन संतोष पवार वय वर्ष 24 राहणार जांभूळवाडी पुणे येथून असून त्याच्या विरुद्ध पुणे येथील शिवाजीनगर, बिब्वेवाडी व फुरसुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भारतीय शस्त्र अधिनियम व NDPS कायद्यांतर्गत एकूण 5 गुन्हे दाखल आहेत। अशा आरोपीच्या मुसक्या आवळल्यागत रायगड पोलिसांना यश आले आहे। दिनांक 1/10/2025 रोजी रात्री साधारण 22:15 वाजताच्या सुमारास मुक्काम पोटलवाडी पोगवळवाडी तालुका कर्जत येथे फिर्यादी श्री इस्माईल सय्यद मालदार वय राहणार 65 वर्ष पोटलवाडी पोगवळवाडी तालुका कर्जत जिल्हा रायगड हे त्यांच्या राहत्या घराच्या समोरील मोकळ्या जागेमध्ये आरोपित इसम नामे मुफीस गुलाम मालदार याच्याशी जागेच्या अनुषंगाने चर्चा करत असताना रात्री साधारण 10:20 ते सुमारास मुफीश मालदार यांच्यासोबत असणाऱ्या इतर आरोपित यांच्यामधील वरील आरोपित नामे जतीन संतोष पवार याने त्याच्याकडील देशी बनावटीचे पिस्टल फिर्यादी यांच्या दिशेने रोखून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी यांच्या दिशेने एक राऊंड फायर करून फिर्यादी यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करून तेथून पळून गेले। सदरचा गुन्हा दाखल होताच पोलिसांनी सर्वप्रथम घटनास्थळावरून पळून गेलेल्या आरोपितांना पाठलाग करून तसेच गुन्ह्याच्या तपासामध्ये एकूण 5 आरोपींना अटक केले होते। तथापि सदर गुन्ह्यातील प्रमुख आरोपी तथा फिर्यादी यांच्यावर पिस्तूलमधून गोळीबार करणारा वरील नमूद आरोपी नामे जतीन संतोष पवार हा सदरचा गुन्हा घडल्यापासून फरारी झालेला होता। त्यानुसार त्याच्या पोलिसांकडून तपास सुरू होता। तथापि सदरचा आरोपी हा सराईत अपराधी असल्यानं तो त्याचा ठाव ठिकाणा व लपण्याचा जागा वेळोवेळी बदलत होता। त्यानुसार गोपनीय बातमीदारांना माहिती देऊन देखील सतर्क करण्यात आलेले होते। त्यापैकीच एका गोपनीय बातमीदाराने दिलेल्या अचूक गोपनीय बातमीनुसार नमूद केलेल्या सुमारे 10 महिन्यांपासून फरारी असणारा आरोपी नामे जतीन संतोष पवार यास कर्जत पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून दिनांक 19/8/2026 रोजी कोंढवा पुणे येथे एका मित्राच्या राहत्या घराच्या लपलेल्या अवस्थेत ताब्यात घेऊन त्यास या गुन्ह्याच्या तपासकामी अटक करण्यात आली आहे। नमूद आरोपीत याच्याकडून त्याने गुन्ह्यामध्ये वापरलेले पिस्तूल पंचनाम्याद्वारे जप्त करण्यात आलेले आहे। या पार्श्वभूमीवर सर्वांना आवाहन करण्यात येते की आपल्या आजूबाजूच्या परिसरात कोणाही संशयित व्यक्तींच्या संशयी हालचाली दिसून आल्यास त्यांनी त्वरित कर्जत पोलीस ठाणे येथे संपर्क करावा। अंतर्गत 1/10/2025 रोजी पोटलपाली या ठिकाणी एक अग्निशस्त्राचा वापर करून 307 जो की BNSS 109 कायद्याअंतर्गत एक गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्यावेळेस 5 आरोपी अटक केले होते, परंतु या गुन्ह्यामधला एक सराईत गुन्हेगार जो पोलिसांच्या तावडीत सापडत नव्हता, आम्ही गेल्या 10 महिन्यापासून त्याचा शोध घेत होतो। त्या आरोपीचं नाव आहे जतीन पवार। त्या आरोपीला आमच्या कर्जत पोलीस स्टेशनच्या गुन्हा शोध पथकाने DB टीमने अतिशय शिताफीने आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पुणे कोंढवा या ठिकाणाहून एका त्याच्या सध्याचा जो राहतं घर होतं तो वारंवार घर बदलत होता आणि त्याच्या राहत्या घरामधून त्याला अटक करण्यात आलेला आहे। आणि त्याच्याकडून आम्ही त्या गुन्ह्यामध्ये जे त्याने हत्यार वापरलं होतं पिस्टल ते जप्त करण्यात आलेलं आहे। सदरची जी ही कामगिरी आहे ती आमच्या रायगड जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षक माननीय अचल दलाल मॅडम आणि अपर पोलीस अधीक्षक सर माननीय अभिजित शिवतरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। आणि 10 महिन्यापासून जो आरोपी फरार होता त्या आरोपीला अटक करण्यामध्ये रायगड पोलीस यशस्वी झालेले आहेत। थँक्यू। आरोपीचं नाव आहे जतीन पवार आणि हा आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे। या आरोपी विरुद्ध 5 गुन्हे दाखल आहेत। पिस्टल आहे, आपण पाहू शकता फोटो आणि तुमच्या व्हिडिओमध्ये। देशी बनावटीचा आहे। देशी बनावटीचा आहे। हँडमेड पिस्टल म्हणतो त्याला आपण, हँडमेड पिस्टल आहे। त्यावेळेस 1 राऊंड फायर करण्यात आला होता आणि 2 राऊंड जे आहेत ते त्या ठिकाणी पडले होते, ते आपण गुन्ह्याच्या दरम्यान जप्त केलेले आहे। ही कारवाई 10 महिन्यापूर्वीच झालेली आहे। आरोपी आणि पिस्टल
घटनास्थळी त्या दिवशी फक्त राऊंड मिळाले होते आणि आरोपी शस्त्रासह फरार होता फायर करून. आरोपीला हजर केलेला आहे, त्याला पोलीस कोठडी मिळालेली आहे आणि सध्या तो पोलीस कोठडीतच आहे. त्याच्याकडून आम्ही हे वेपन त्याने कुठून घेतलं आणि इतर बॅकवर्ड लिंकेजेस त्याच्या शोधण्या तपास करणे आमचं ते चालू आहे. नाही, ते विना लायसन्स आपण बघू शकता, देशी बनावटीचं आहे, त्याला कोणताही परवाना नाही. अवैध शस्त्र यामध्ये कर्जतची जी डीबी टीम आहे त्यामध्ये लटपटे मॅडम आणि त्यांचे सहकारी आहेत. पाठीमागे आपण बघू शकता नागरगोजे आणि फुले घावस असे जे डीबी टीम आहेत ते त्यामध्ये होते. तर या शस्त्र जे मिळालंय आणखी तुम्हाला काय वाटतं की या शस्त्राचा वापर किंवा त्याची काय गुण अशी कुठे मिळते का? तेच आता शोधणं चालू आहे. त्यालाच बॅकवर्ड लिंकेजेस म्हटलं जातं आणि त्यामध्ये आम्ही त्याच्यापर्यंत नक्कीच पोहोचू. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे.